आणि या सगळ्या कार्यक्रमांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक रोड शो करणार आहेत, भव्य रॅली काढली जाणार आहे आणि रोड शो करत पंतप्रधानांचं नाशिककरांकडून स्वागत केलं जाईल। हा रोड शो कुठून सुरू होणार आहे, याचा मार्ग कसा असेल, त्याची तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला ते रोड शो करणार आहेत आणि ज्या ठिकाणी हा रोड शो होणार आहे त्याच रस्त्यावर आता सध्या आपण आहोत, ते म्हणजे मिरची हॉटेल चौक ते थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत हा छत्रपती संभाजीनगर रस्ता आहे। आपण बघू शकतो की रस्त्याला दुतर्फा या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत, वेगवेगळे सुंदर पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने नाशिक शहरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या रस्त्यावर वेगवेगळे नाट्यकला या ठिकाणी सादर केले जाणार आहेत। राज्यामध्ये जे वेगवेगळे कला आहेत ते या ठिकाणी एक संस्कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर या ठिकाणी सादर केली जाणार आहे आणि पोलीस बंदोबस्त जर आपण बघितलं तर खूप कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। इथूनच जवळ सभेचं देखील ठिकाण आहे। आपण बघू शकतो या परिसरात एसपीजी असतील, इतर लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस बंदोबस्त असेल, कडेकोट संपूर्ण नाशिक शहरामध्ये पाहायला मिळतोय आणि नाशिककरांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचा, त्यांना बघण्याचा। अशा पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि रस्त्याच्या बाजूला आपण बघतोय जिथं बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत, काही लोक देखील त्या ठिकाणी उभे राहतील जे मोदींना जवळून बघू शकतील, हात हालून मोदी त्यांना या ठिकाणी भेट सुद्धा देतील असं या ठिकाणी व्यवस्था आहे। कडेकोट बंदोबस्त आणि संपूर्ण नाशिक शहर आती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी, त्यांना बघण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।